चिकिरा थोडी झुमकर थोडीशी हलकीशी जास्त नाही. दारावर बसलेले खाली उतरा. दारावर बसलेले खाली उतरा. खाली उतरा. दारावर बसलेले सगळे दारावर बसलेले दारावर खाली उतरा. दाराने खूप मोठे खाली मोठा पार्सल झाले. उतरा खाली. स्वामी अवतर त्याच्यामध्ये माहिती ना तुझावाला आदित्यला बोला. हे आदित्य दारावर बसलेले तुम्ही स्वतः स्वयंसेवक आहे ना. तुम्ही खाली उतरा. चालू ठेवून चार्जिंग याची फटाफट तुझ्याकडचा म्हणून 15 लक्ष ठेवा. परत घ्या. आता सगळ्यांना विनंती आहे, डी झोन मधले सगळेजण बाहेर घ्या. सगळेजण बाहेर घ्या आणि स्टेज पण खाली करा. होता इथं बसलेला कुठे गेला. गणेश कोळसे महाराजांच्या जेवढी घेऊन बरी घेऊन करा. जेवढी केलेली परफेक्ट करा. राम लागे महाराजांच्या स्मारकाच्या पाठीमागे राम लागे. सगळ्यांना जागा मिळाली. पुन्हा सूचनेकडे लक्ष द्या. चर्चा चालू असताना कृपया करून गडबड करू नका. घोषणा देऊ नका. जे लोक आपल्याकडे चर्चेला येणारे जे मागणी वगैरे येणार त्यांना सुरक्षित सोडण्याची योजनेची जबाबदारी आपली. प्लेन दिसलं तर बाजूला हालचाल दिसली. विनय जाधवांना नाही कळत देवी. सगळं ज्ञान अकॅडमीच दिले. तुम्ही बसून घ्या. तुम्हाला जायचं संधी जागा आहे. गेलाय का मागे नाही जात. विशाल लाईव्हला पण तोच घेशील ना. अरे होता बसले ते
जे उन्हात बसलेले ते डोळे उघडून घ्या आणि बसून बसून थकले तुमच्या जागेवर दुसरं बसायला तयार आहे. लाईटच्या टावरवर जे बसलेले लाईटच्या टावरवर माझ्या समोर मंडपाच्या डाव्या हाताला जे टावर लाईटच्या टावरवरचे सगळे लाईटला कुठं भाऊ लाईटला टावरवर रुपया कोणी करू नका. समोरच्या टावरवर जे खाली होता हो आपण प्रत्येक जण स्वयंसेवक आहे. आपल्याला सांगायचं काम करत असेल तर मग चुकीचं आहे. टावरवरचे आपण स्वतःला या महायज्ञाचे सेवक म्हणून घेतो. मग आपण प्रत्येकाने बेसिक करायचे टावरवरचे खाली होता तुम्ही टावरवरचे बॅटरी चार्जर ॲडॅप्टर दिलं ॲडॅप्टर पाहिजे कॅमेरा बॅटरी ॲडॅप्टर्स होतो लावून करून बॅटरीचा संपतच नाही याचे चार्जर लोक पाहिजे त्यांना मागायचं टाकून द्या ना त्याची लाईट्स असेल तर टाकून द्या. उपोषण मंडपाच्या पाठीमागचा रोड कृपया तो संपूर्ण रोड खाली करा आणि आपण सुद्धा पायी चालणारे फुटपाथवर चला. रोड तुम्ही पॅक करू नका. रोड आपण वरती यायचंय किंवा ग्राउंडवर यायचंय. समोर सुद्धा खूप मोठं ग्राउंड आहे आपल्याला. पाठीमागचा रोड संपूर्ण खाली करा. पाठीमागचा रोड जो आहे पायी चालणारे फुटपाथवर चला आणि सगळ्यांनी बघा समोर खूप मोठं ग्राउंड आहे. तिथपर्यंत सगळ्यांना आवाज येतो. मस्त हिरवा आहे. हिरवळ तो प्रसाद तिकडे झाड पण आहे. हा रस्ता मोकळा करायचा आहे पूर्ण. मला भावांना विनंती आहे कोणाची गाडी असेल तर तिथे काढायला आवाज देऊन उपोषण मंडळाच्या पाठीमागे आता कोणी जाऊ नका. ती जागा सगळी खाली करा. उपोषण मंडपाच्या पाठीमागे पूर्ण जागा खाली करा. गेट कसं 26 आहे. डाऊन करून टाका. पुतळ्याच्या मागे सगळे एका महिन्या साईडला या. साहेब चालू आहे.
हा दिनेश शहरात गुरुद्वाराच्या पाठीमागे यायचे. दिनेश शहरात कृपया आता मंडपात तुम्ही जाऊ नका. उपोषण मंडपात तुम्ही जाण्याचा आग्रह धरू नका. स्वयंसेवकांना विनंती आहे. दोबारा हाँ भावांना गणमतला सर्व जोडून फिरवा. आपल्या हातात जोडून फिरवा. गणमतला सर्व जोडून फिरवा. हे महाराजांचे फॅन बस. याला कामात राम म्हणतात. कामात राम दोन्ही काम होते. आता वेळ होतो हवा मिळते. मध्ये पंखा सर या ठिकाणी अतिशय शांत पद्धतीने आपल्याला येणाऱ्या जी आपली कमिटी आहे चौकट चर्चा करण्यासाठी जी लोक आपल्याकडे येणार आहेत त्यांच्याशी आपल्याला दादांच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. तरी माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की आपला दादा गेली 5 दिवस झालं उपाशी आहे. पोटामध्ये आग पडली, पोटामध्ये गोळा तयार झाला. हे फक्त तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी. आपण असं कुठलंही वर्तन करू नका जेणेकरून ते समाजासाठी घातक ठरेल, समाजाची त्यातून आबरू जाईल. असं कुठलंही वर्तन आपण करू नका. जे दादा सांगतील तो शब्द आपल्यासाठी प्रणाम असेल. आणि दादांनी जर सांगितलं
तर ते आपण ऐकलं पाहिजे. आणि एखादा बांधव जर ते ऐकत नसेल आणि वेगळ्या पद्धतीचं काही वर्तन करत असेल तो दादांचा कार्यकर्ता असू शकत नाही. कारण दादा यासाठी आज दादांचं पहिलं उपोषण नाहीये. अरे दादांना उभा राहायला कमीत कमी 1.5 ते 2 मिनिट लागतात मित्रांनो. शरीराचं किती वाटोळ झालं असेल, पैसा पाण्याने हे शरीराचं वाटोळ कधीही भरून निघणार नाही मित्रांनो. गडगंज संपत्ती या जगामधली जरी एक केली ना मित्रांनो तरी खऱ्या अर्थानं ते शरीर जे शरीराचं झालेलं नुकसान आहे ना ते कधीही भरून निघणार नाही. यासाठी एकच करायचंय. काय करायचंय? दादा सांगतील तो शब्द तोलून मोलून त्या पद्धतीचं वर्तन आपलं पाहिजे. अतिशय शांत पद्धतीचं मी या ठिकाणी राहण्याचं आपल्याला आव्हान करतो. आणि एकच छोटीशी घोषणा एकच देऊया, नंतर आपल्याला घोषणा द्यायची नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस चर्चा चालू असेल ना त्यावेळेस दादाची एकतर तब्येत वीक आहे, दादाला मोठ्याने बोलता येत नाहीये. त्यामुळं एकही घोषणा एकही आवाज चर्चेच्या दरम्यान झाला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यावी ही विनंती करतो. आणि शेवटची एक घोषणा द्या. थोडीशी सूचना द्यावं आपल्याला सगळ्यांना. आपण आपल्या भावाने सांगितलं की आपल्याला शांतता ठेवायची. काळाचा सुद्धा संदेश सगळ्या शांतता आणि सुरक्षा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या आहे. मौन सर्वस्व साधन, उपासना एक साधन आहे आणि मौनाचं एक साधन आहे. खूप ताकद असते त्याच्यात. जेव्हा वरती चर्चा चालू आहे त्यावेळेस आपल्याला एक साधना करायची. मौन सर्वस्व साधन, मौन करायचं आणि आपला आराध्य देव छत्रपती शिवप्रभू आपल्या राजाला काय मागायचं आपल्याला काही जे सगळे आलेलो आहे ते मागणी आपली देवा पूर्ण होऊ दे. म्हणून आपण काय करायचं? मौन पाळायचं. तिकडवरती चर्चा चालू असल्या त्यावेळेस मौन सर्वस्व साधन, मौनासारखं साधन जगात नाही. मौन करायचं आणि त्या मौनामध्ये छत्रपती शिवप्रभूचं स्मरण करायचं आहे. ते माझा राजा आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे. पांडुरंगाला आपली जी इष्टदेवता असतात त्या इष्टदेवतेला आपण प्रार्थना करायची म्हणजे मौनात करायची. आपलं साधन काय ठरलेले चर्चा होईपर्यंत मौनाची साधना आपल्याला करायची. मौन सर्वस्व साधना म्हणजे मौन करायचं, एकमेकाशी बोलायचं सुद्धा नाही आणि आपल्या इष्टदेवतेचं शिवप्रभूचं पांडुरंगाचं आपल्याला स्मरण करायचं आणि त्याच्याकडे आपल्याला जे ज्याच्यासाठी आलेलं आहे ती मागणं पूर्ण होऊ दे तेव्हा ही मागणी आपल्याला मागायची. हे सगळ्यांना मान्य आहे. आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. हा मग ही साधना तुम्ही कोणाची नाही, उभे असलेले सुद्धा आणि बसलेले सुद्धा. तुम्हाला मीडियावाल्याचा काही आरोप होत असेल होऊ द्या. मीडियावाल्याला कुणी खाली बसून म्हणू नका, बाजूला सरका म्हणू नका. मी एक प्रतिभाव
नाईटवाला सांगितलं आणला पाठीमागची गर्दी जी आहे ना ती बाजूला आहे मागची नाही इथं मंडपाच्या मागच्या साईडला भरपूर साईडला बसलेले सर त्याला विचारलं दिले ना माझी चालूच आहे सगळ्यापासून कोण मयूर त्याला सांगा ना प्रेम तर आहे चालू प्रेम काय म्हणजे बघायला हॅलो अरविंद बोल रहा हूँ अरे इनको बोलो फ्रेम किया हुआ है फ्रेम के कर रहे हैं मयूर मयूर जरा नहीं कर फ्रेम फ्रेम दो करके बोल रहे हो चल रवि रवि
रवी भाऊ वाटतं की नाही आपण आपलं मौन सेवा करू मनोरंजनाच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला देवाला प्रार्थना करायची मौन चालू करा आणि आपल्या मनात परमेश्वराला प्रार्थना करा की त्याच्या बाळाला आरोग्य चांगल्या पद्धतीने राहू द्या त्याच्या आरोग्यासाठी देवाला आपल्याला प्रार्थना करायची आणि ती मौन करायची मौन आपलं साथ उभे राहिलेले सुद्धा आपण सगळ्यांनी मौनामध्ये दादांच्या प्रकृतीसाठी आपल्याला देवाला प्रार्थना करायची मौन हॅलो का आता ते येत आहेत काय करू तिकडनं येतात इकडे फिरायला जागा नाही समोर आणि हे सूचना आहे मीडियावाल्याला नीट भेटत नाही आपण सगळ्यांची मोबाईल चालवत सगळ्यांनी मोबाईल हातात काढा नीट बंद करा कारण सगळं बाहेर व्यवस्थित सगळे मोबाईल काढा आणि नीट बंद करा कुठली पाहिजे त्यांना नीट बंद करू हे अक्षय अक्षय अरे ते हिंगारी मागताय ऑफिस इकडे कसं जाणार मग हा कृपया तिकडे जाऊ नका आगावर करायचं नाही कोण आहे ते अरुण कोण आहे साखरे झाला तिकडे जाऊ नका संयम शांतता आनंदीला मंत्र दिलेला आहे आपल्याला आपला नेता आपल्यासाठी समर्थ आहे तुमच्या दोन काही निघालं नाही पाहिजे दादा ओ ब्लॅक टी शर्ट दादांनी दिलेला आदेश आपल्याला तंत्रज्ञानाला वाढायचा आहे व्हाईट शर्ट आपल्याकडे आलेले मान्यवर आपल्याकडे आलेले पाहुणे त्यांना दादाकडे चर्चेसाठी आलेले खाली बसा आलेली माणसं ती आपलीच आहे आपणही त्यांचे ज्यावेळेस दादा आपल्याला जो आदेश देते त्याच्या पद्धतीनं आपण पुढचं आंदोलनाचा पवित्र घेणार आहे कृपया पुन्हा एकदा विनंती आहे आपले स्वतःच्या मोबाईलचे नेट बंद करा मीडियाला नेट भेटत नाही आपल्या स्वतःच्या मोबाईलचे नेट बंद सर्वांना शांत बसायचंय मीडियामध्ये सोडून बाकीचे सगळे खाली बसा बनतोय जय शिवराय शिवाजी महाराज की एक मराठा आरक्षणांच्या हक्काचं आरक्षणांच्या हक्काचं लढेंगे जितेंगे एक मराठा एक मराठा जय जिजाऊ जय जिजाऊ हे शांत राहा शांत राहा म्हणून आपल्याला जो मंत्र दिलेला आहे आज सगळ्यांनी मौन करायचं
ए मोबाईल आहे बाजूला कर ना. सर्वांनी शांतता पाळायची. डी झोन शांत राहील. डी झोन वाले शांत राहतील. बाजूला काय करतोय तू प्रेम. सर्वांनी शांतता पाळायची. अरे पंकज पंकज ए पंकज ए विशाल विशाल ए हॅलो, सर्वांनी शांतता राखायची. आवाज वाढ, आवाज. अरे मित्र ये. अरे खाली का ना प्रेम आधी पूर्ण तू. खाली का त्याला. जय शिवराय. कृपया शांतता राखा. बिलकुल शांत. सगळे शांत होईल. शांत राहा सगळे. आपसात बोलू नका. शिंदेचा माणूस कोणीच नाही नसते सर. आमदार खासदार मंत्री. अरे पुण्यनगरी बाजूला. मंत्री कोण सर. घेतलं का. होय. अरे पाठीमागे हो पाठीमागे हो. नाही ना पाठीमागे हो. अक्षय काय नाही मागे. फ्रेम मध्ये पूर्ण कॅमेरा मोबाईल या. इथे या. इकडे या. इथे या. ए गोप्रो
हा इथे ते अरे स्टील है, अरे स्टील. शांतता राहा. इकडच्या कडीला आवाज निघू देऊ नका. इकडच्या कडीला मला थोडा ते आवाज आलेला पाहिजे नाही, पुन्हा सांगितलं नाही म्हणतात. म्हणजे टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण इकडच्या कडीला आला नाही पाहिजे. पुन्हा म्हणतात सांगितलं नाही. मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला नाही पाहिजे. उदय सामंत तुला कुठं दिसतो आहे जयकुमार गोरे, राणाजी सिंग पाटील, शिंदेचा ये स्टील कालेकर. जरा तो कॅमेरा घालत बस. मंत्रालयाचा कार्यक्रम इथून मारत हा मला फक्त आपला साहेबांचा बाबडी भेटला ना ना आता भेट मस्त कडक. हेलो हेलो नहीं नहीं फोन मत करो, 1 घंटा बहुत बिजी हो. फोन मत करो, 1 घंटा बहुत बिजी हो.
मिल रहा ना सर? ऐसे रखो नहीं, वाइट तो करना पड़ेगा, बहुत जन मंत्री भी ना साथ में, वाइट क्लोज वाइट। ओके हे पडतंय आता, ते पडलं असेल. हेलो हेलो, मैं क्या बोलता हूँ, 1 घंटा फोन मत करो, बहुत बिजी हूँ, बहुत बिजी हूँ, 1 घंटा फोन मत करो. हॅलो पवन, टाकतो फोटो, मला समजलं, मी काढला फोटो. ए रुपेश, हाईट कमी कर ना जरा. हाईट कशी घेणार मी चालू मध्ये? त्यामध्ये माड मी काय आणले नाही, मला समजा पाहायला लागलं. आता युनिटीज मला माहिती नाही कुठे आधी, त्या एकदा याला विचारलं पाहिजे मोडीला. अरे स्टील है. हॅलो, लोकांसमोरच सगळं करतो मी. हॅलो, सगळ्याला आवाज येतो का रे? शांत बसा आता, आवाज करू नका, तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, आणखी कोणी आलेले या राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक, आभार. सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय
शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होत आहे. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेलं आहे. आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती, हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती तिथे ठेवा ना, मग तिथे ठेवा. राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठीचे पोट्टे ना आधीच वापरत लगेच. आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का, नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं पुन्हा. सगळे हा म्हणले, माझ्यावर ढकलिले चाबरे ते अभ्यासक. तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं. मग तवा झोपला होता का? त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करा. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, आणि ते गेलं तर तुमच्या मी उठवतो काय विखे साहेब, ते येऊस तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय. मी उठत नाही, मी तर जेलात लहान खाईन पण उठवतो. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे. पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं एक अभ्यास नंतर का नाही म्हणल्याने थोबडच आणि सातारा गॅझेटियर पुणे औंध गॅझेटियरवरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं मी त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट
कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता, बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले, नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. हा, साक्षीदार त्यांना धरलेला आहे. मी म्हणलं तुम्ही करून देता का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. बाकी जरा काय ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजा बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले की नाही, इतक्या लोक सांगा नाही, मग थोपड आणतील लोक. जमलं का नाही आता? हे 2 विषय अंमलबजावणी झाली. खाली काय राहिला आता, जरा डोका लावायला शिका ना, येतो ना ते दबी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. हा संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून विखे साहेब आहे ना, हा JR येऊ. JR लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याचे. हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं गुता म्हणून. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नाही. विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच JR काढतो. राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही. मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचं जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत. त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागं घेणे. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या पुढे. तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागल विखे दादा. हा मग डोकं चाला ना. खुशानं गाय झालं ना, तुम्ही लय गाय केलं ना मला. मग डेअरी उतरली, डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखं खेळ, ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लपडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असतील की तिथे 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासरी सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उडार पडलं, कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे व्हायला द्या लवकर. हा MIDCला त्या शासकीय अधिकारी मग हा महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. हा उदय सामंत साहेब हातात करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय सही कथा नाही. हा त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जातात एसटीने इकडे तिकडे. इकडे कंपाळाला कुकून असतं. लोकांच्या नजरा विचित्र असतं नवरा गेल्यावर.
तिला कसं बस एसटीनं घरी जायचं ना, आम्ही आज बघतो ते लय अवघड आहे. ते MIDCत केलं, वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, म्हणजे लोकांना कळलं तरी ही नोंद निघाली का नाही. लोकांना मिळत लागणं 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र. व्हॅलिडिटी आतापर्यंत आज तारीख किती 2. तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा. आतापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोपण करल्या. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का नाही, तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉशन ज्युडिशियल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहे. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावे, म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेलं आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरगा गरीबाचा MBBSला राजेसाहेब लागला, 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, म्हणजे नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायना. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जर वावर घर पण नाही काय, कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब, फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटलं जातं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ऍडिशनल कलेक्टरांच्या अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. मी पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हटलं तुम्हाला. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या, त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी, आत्ता का, आत्ता दिली असं, कारण ते लय हाल होते. ते वंशवळ समिती चांगलं आहे. तालुका स्तरावरती आणि विखे साहेब आपण ऑफिसिय वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. ती सुरू ठेवा. काय होतं आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बरं का. बैठक होऊन गेली, लेकर गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यास खूप कमी आहे शासनाकडे. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले.
जे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना ते जाणारे लोक आपण द्या, पण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ ताबडतोब मानधनावर घेऊ, म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपण. ती आपली जबाबदारी आहे मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुक पडलं इथं तुम्हाला काय सांगावं, या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे एक धाराशिवला असं आहे वकील रितापुरे नाव आहे, त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडे खर्चेल पैसे देतो ते सापडे म्हणते जो पत्रून. तुमचे पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा, हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जा आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या, पैसे नको. पैशाने फेसबुक पडलंय आमचं, तुम्हाला काय करायचं, आम्ही आमच्या वावरी राहिलं तुमच्याकडे, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलं. फक्त प्रक्रिया थोडी एवढं आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठी काढायसाठी किचकट नसू द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण काय गेल्याचं पुढं करत जायचं काहीच नव्हतं. 75 वर्ष मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिन्याने 1.5 महिन्याने पण ज्या काळा मराठा आणि डोंबी एक केला विकासाहेब बरोबर का. तुम्ही केसाला आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विकासाला. ते म्हणजे 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर परत 2 महिने जमला. काय करतात एखादा हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बांधता गेलं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं करावं नाही, कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला. 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या, ठीक देऊ. राहिली सगळ्या सोयरेस त्याची छाननीच व्हायला नाही. छाननी हा हरकती आलेले त्याची छाननी व्हायला, त्याच्यासाठी किती दिवस मागितले, 8 लाख हरकत आले. त्यासाठी किती वेळ लागेल तुम्हाला, फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तर तुम्हाला टंकन, तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसानं मराठीने छत्रपती शिवरायांचे विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत, थोडा खाल्ला. तुम्ही एकदा जर खाल्ला तर नळ्यात घुटण्याचे दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं, पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटची ते अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला, सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायला तर सगळ्यांचा समज आहे, सगळ्यांचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणलं बोलले ते लगेच ना, आम्ही गेल्यावर नाही म्हणून माझ्या म्हणण्यानुसार हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही घंटापत्र वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर पटापट असतो एकच सोपं. मग आपण फेसवाडीला 5 दिवस पुस्तकाला बसू. तुम्ही आमचा असून आमचा हाल करता राहू, मग इतकं पटापट होतं म्हटलं 5 दिवस परत तुम्हाला काय सांगावं, मुखाला लाग व्हायला मुखाला मी एकदा सापडलो होतो मला सगळ्याला. परंतु जी काही लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. हे 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस माझ्या लागून त्यांनी सुद्धा